शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी, लांजामध्ये 32 एकरात नर्सरी, स्वतःचे मदर प्लांट, स्वतःच्या मातृवृक्षापासून बांधलेली कलमी, त्यामध्ये PKM थाई चिंच असेल, KG10 जांभळ असेल, आवळा नरेंद्र शेवण असेल, जो आपल्याला लिंबूसारखी साईज आहे, खात्रीची रोप आहे, स्वतःचे मदर प्लांट आहेत. महाराष्ट्रातील शासनमान्य नर्सरी. आता हे जे लोडिंग चाललं आहे, व्यावसायिक श्री संभाजी नारायण खेडकर सर, मुक्काम पोस्ट रवळगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर, मिरजगाव शेजारचे गाव आहे. आता काल सरांनी आपल्या नर्सरीला व्हिजिट केली आहे. आज गाडी लोडिंग होत आहे. तर अशा प्रकारची NS शेवण नरेंद्र 7 या जातीचा आवळा लोडिंग चाललेला आहे. 2 वर्षाचं रोप आहे. 200 रुपयानं महाराष्ट्रात घरपोच येतं. आता आवळा शेती लावणारे बरेच आपले डॉक्टर, पोलीस अधिकारी, बिझनेसमन लोक आहेत, ज्यांना एकदा आवळा लावल्यानंतर 50 वर्ष आयुष्यमान आहे. कमी पाण्यामध्ये, कमी मेहनतीमध्ये येणारं पीक आहे. त्याचबरोबर आवळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे आवळा हे जे झाड आहे हे आपल्याला लिंबूसारखी साईज होत्या आणि 15 बाय 15 वरती लागवड झिकझॅक पद्धतीने केली तर एकरात 200 रोपं बसतील. आपल्याला आंतरपीक घेता येईल. अशा प्रकारचे लोडिंग चाललेलं आहे. श्री व्यावसायिक संभाजी नारायण खेडकर सर, रोपं बुकिंगनंतर घरपोच, लागवडीपासून योग्य सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन, शासनमान्य नर्सरी, अनुदानला बिल. आता स्वतःचे मदर प्लांट असल्यामुळं, मातृवृक्ष असल्यामुळं आपण स्वतः बांधलेली कलमं. मागच्या व्हिडिओमध्ये आपण शिर्डीचं लोडिंग बघितलेलं. आता हे लोडिंग चाललं आहे कर्जतसाठी. तर शेतकरी बंधू, महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी आहे. त्याचबरोबर बुकिंगनंतर रोपं घरपोच येतात. लागवडीपासून सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन मिळतं. अशा प्रकारची खात्रीची रोपं, त्याचबरोबर योग्य सल्ला मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. आता आवळा शेती जर आपल्याला लागवड करायची आहे तर कमी पाण्यामध्ये आपण ट्रॅक्टरनं 5 फुटाची सरी सोडायची आहे. सरीमध्ये खड्डा घ्यायचा 1 फूट बाय 1 फूट बाय 1 फूट, त्यामध्ये शेणखत, निंबोळी थिमेट हे सर्व टाकून पिशवी पाडून रोप लावायचं आहे. आता बघू शकतो रोपं शॉर्टिंग करून भरली जातात. तर आता ही जी रोपं आहेत, ही रोपं 2 वर्षाची आहेत. आपण खड्ड्यामध्ये शेणखत, निंबोळी थिमेट हे सर्व टाकून पिशवी पाडून रोप लावायचं आहे. रोप लावल्यानंतर दुसऱ्या 7व्या दिवशी ह्युमिक ॲसिड 12-0 ब्ल्यू कॉपर हे खत आपण आळवणीसाठी वापरायचं आहे. 7व्या दिवशी परत आळवणी करायची आहे. 1 महिन्यानंतर DAP 50 ग्रॅम घालून झाडाचे शेंडे कट करायचे आहेत, जेणेकरून झाडाला फुटवा यायला चालू होतो. त्याचबरोबर प्रत्येक अमावस्या पौर्णिमेच्या आदल्या दिवशी कीटकनाशक, बुरशीनाशक, त्यामध्ये आपल्याला हमला 10 मिली, 22 10 ग्रॅम आणि युरिया 50 ग्रॅम अमावस्या पौर्णिमेच्या आदल्या दिवशी फवारणी घ्यायची आहे. प्रत्येक 2 महिन्याला DAP, युरिया रिंग पद्धतीने देऊन मातीची भर लावायची आहे. अशा प्रकारे जर आपण नियोजन केलं तर शेतकरी बंधू, आपल्याला आवळा शेती हे उत्पादन चांगल्या प्रकारे पीक घेता येतं. आता आवळा शेतीची महाराष्ट्रात माझी बरीच लागवड आहे. मी स्वतः 42 एकर आहे. महाराष्ट्रात आपण जी रोपं देतो आहे त्या रोप चांगला आहे. ते लागवडीपासून योग्य सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन मिळतं. जी रोपं खराब पडतात ती अशी बाजूला केली जातात. आता आवळा शेतीमध्ये आंतरपीक, हरभरा सोडून कुठल्याही प्रकारचं आंतरपीक घेता येतं, ज्याच्यामध्ये आपल्याला कपाशी असेल, सोयाबीन असेल, भुईमुग असेल अशी पिकं घेऊ शकता. आवळ्याबरोबरच आपल्याकडं जांभळ शेती असेल, त्याचबरोबर लिंबू, अशी सर्व पिकं जी कमी पाण्यामध्ये येणारी PKM थाई चिंच असेल, अशी सर्व आपण पिकं घेऊ शकतो. आणि आपल्याला उत्पादनाचा भाग जो आहे तो आवळा लावल्यापासून 1.5 वर्षात उत्पादन घेता येतं. आता आवळ्याचं उत्पादन घेताना आपण ज्यावेळी पाऊस काळ संपतो त्यावेळी झाडाचे पूर्ण पाऊस संपल्यानंतर शेंडे कट करा, पाणी बंद करा आणि पानगळ झाल्यानंतर आपण त्याला फ्लॉवरिंग स्टेज असते ती येताना खतं कुठली वापरायची त्याचं नियोजन मिळत असतं. आता माझी मोठ्या प्रमाणाची लागवड आहे. BB दारफळमध्ये नवनाथ मोरे साहेब म्हणून आहेत. मोठ्या प्रमाणात तिने आवळा शेती लागवड केली. 1.5 वर्षानंतर उत्पादन चांगल्या प्रकारे घेतलेलं आहे. त्याचबरोबर सोलापूरचे उपजिल्हा कृषी अधिकारी श्री कवडे साहेब यांची पण लागवड आपली आवळा शेतीची चांगली आहे. कमी पाण्यामध्ये, कमी मेहनतीमध्ये येणारं पीक म्हणजे आवळा शेती. त्याचबरोबर नर्सरी शासनमान्य, अनुदानला बिल, योग्य नियोजन. यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. त्याचबरोबर आवळा शेतीची आपण छाटणी जी घेणार ती प्रत्येक 3.5 महिन्याला घेतल्यामुळं झाड छत्रीसारखं वाढेल आणि आपल्याला जेवढा झाडाचा पसारा होईल तेवढं उत्पादनाचा बेस मिळेल. जी रोपाची खराब पडतात ती बाजूला करतो आहे. यासाठी चॅनलला आपल्याला योग्य प्रकारे लागवडीपासून मार्गदर्शन मिळणारा एकच मराठी चॅनल, मराठी माणूस जो फेमस आहे आपण. आणि नर्सरी मोठी आहे, कोकणातील सर्वात मोठी, सर्वात जुनी नर्सरी, महाराष्ट्रातील 44 वर्षापूर्वीची मोठी नर्सरी म्हणून आपलीच नर्सरी आहे. 5 वर्षापर्यंत तयार फळझाडे मिळतात, ज्यामध्ये आंबा, पेरू, लिंबू, नारळ, बुटके नारळ असतील,
जांभळ KG10 असेल, त्याचबरोबर कोकण भाडोली, थाई सफेद जांभळ, केशर आंबा अशी सर्व रोपं आपल्याकडे मिळत असतात आणि लागवडीपासून नियोजन सल्ला मार्गदर्शन मिळतं. तर शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील आणि लागवडीपासून असं सर्व मार्गदर्शन मिळेल. आपला देश शुभ असो. जय हिंद, जय महाराष्ट्र.